नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्याला आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता वाजले सकाळचे 6 आणि आम्ही चाललोय क्रिकेटच्या ग्राउंडवर प्रॅक्टिससाठी. आता कशासाठी चाललो असेल तुम्ही अंदाज लावू शकता, कारण की आज आहे आपल्याला क्रिकेटच्या स्पर्धा. आणि तुम्हाला तर माहिती आहे पोरांचं कसं राहतंय, एक रातभर अभ्यास करताय मग पेपरला जाते. तसंच आता आहे ना, एक रात्रभर पण नाही बरं का, सकाळचं 1 तासभर क्रिकेट खेळणार आहे आणि मग डायरेक्ट मॅचला जाणार आहे. असे तर आपले एडी पोर आहे. तर आम्ही क्रिकेटच्या ग्राउंडवरती आलेलो आहे बरं का. आता इथं कोणीच नाही सध्या बरं का. एखाद तासभर प्रॅक्टिस करू, परत मग 9 वाजता जायचं आहे. मॅचेस आहे इथंच आहे परत आमच्या आज क्रिकेटच्या. थंडीला भयानक पडलेली हो. मी तर काय वर टाकणार नाही, यांना म्हणून आता टाका तुम्हाला किती वर टाकायचे आहे. मस्तपैकी इकडे एका साईडला उभं राहून फोन घेऊन हातात. बेकार पडलेली बरं का. बॉलिंग वगैरे टाकल्यावर जाईल थंडी, पण मी तर काय बॉलिंग टाकणार नाही आहे, कारण आता बॉलिंग टाकली तर मॅचला वांदे होणार आहे मला माहिती आहे. बघू काय करताय, जर लईच फोर्स केला तर टाकू आपण एखाद्यावर. आणि या आमचे ओपनर बॉलर रोहित भाऊ. बॅटर बेकार बरं का, काही म्हणा. सकाळचं वातावरण वगैरे लय भारी झाले बरं का. इकडे चंद्र आहे, मगाशी पोरं झूम करत होते, पाहू आपला झूम होतोय का. नाही एवढ्याच्यावर नाही म्हणत. बबल्याला चॅलेंज आता की त्यानं 15 षटकार मारायचा आहे. त्याला एक वडापाव चारण्यात येणार आहे. 3 बॉलमध्ये 1 षटकार मारला तर. आणि हा पहिला फुलटा असं ना, हा कुठं मारला आहे ना फवारे म्हणे काय ना. चौकार पण नाही आला मला वाटते. गेला चौकार गेला. बॅटिंग हो बिशुम. लास्टचे 2 बॉल आहे. आणि बबल्यासाठी हा दुसरा बॉल षटकार मारायला. बघूया. हा गेला भाऊ गेला. फक्त मॅचला पण असेच करे बाबल्या, मॅचला असेच विकेट पडू दे. दुसऱ्या बॉलवर विकेट पडली आणि हा तिसरा बॉल बघूया षटकार मारतोय का नाही. ना फवाऱ्याने उगारलाय. वाईड बॉल. आमचा वाईटचा बादशाह आहे तसं बघायला गेलं तर रोहित उन्हाळे. मी बॅटिंगला गेलो होतो, 1 बॉल मारलाय षटकार बबलूला आणि बॉलच हरवलाय. हिला हो बॉल सापडला तर बरं आहे ना, त्यांची बॉलिंगची प्रॅक्टिस नाही आणि काहीच नाही. चला रूम ए तिकडे नाही जाईल. गचपानात बॉल गेला, आता कधी भेटतोय कोणाला माहित. हाय रे हाय तिकडे कसं पाहत हा ना बॉल आहे. मी म्हटलं होतं बॉलिंगला जाईन बरं का, पण याने मला ग्राउंडवर नाही फिल्डिंगला उभं आणले. चला हां. तर मी कुठं होतो, विषय कसा आहे माहिती का. आम्ही जेव्हा माझ्याकडे फर्स्ट इयरला होतो ना, तेव्हा आम्ही सेकंड इयर थर्ड इयरची लॉची पोरं हरवलेले. आणि आता बॉल गेलाय पत्र्यावरती. नाही गेला. म्हणजे मागल्या वर्षी आम्ही फायनल मारलेली आहे आणि त्यामुळं एक ॲडव्हान्टेज आहे का, आम्ही मागल्या वर्षीचे चॅम्पियन आहे. ते एक ॲडव्हान्टेज घेऊन आम्ही मॅचमध्ये उतरणार आहे. तर बघू काय होते, कारण काही सांगता नाहीत. क्रिकेट आहे, कधी काय गेम पलट होऊ शकतो नाही का. तोपर्यंत मी सबस्क्राईब वगैरे करून घ्या चॅनलला आणि लाईक करून टाका. आमचा ओपनर बॅटर आहे बरं का, ओपनर बॅटर. बघू आता तो प्रॅक्टिसला पत्रा वाजतोय का नाही. या ग्राउंड पत्रा वाजवणं आहे ना, म्हणजे नाही का एकदम अशी भारी गोष्ट आहे. बाकी कुठे षटकार मारा, पण ह्या एरियामध्ये षटकार मारला ना आणि पत्रा वाजला ना, म्हणजे ते नाही का वेगळीच फिलिंग राहते. बस नाही का, हिला षटकार मारलाय. दुसरीकडे षटकार मारला तसली बेकार फिलिंग नाही, तेवढी इथं पत्रा वाजवलं येते. कुठं बॉलिंगला येऊ का, एक जण आहे रे फिल्डिंगला. काय थांबाई. आम्ही सगळे अर्धा 1 तास प्रॅक्टिस करून रूमवरती चाललेलो आहे. आता मस्तपैकी नाश्ता वगैरे करू आणि जाऊ डायरेक्ट कॉलेजला. कॉलेजच्या मॅचेस वगैरे जिंकायच्या आहे भाऊ. तर आता आपल्याला मॅचेस चालू होणार आहे आणि आता आपण ग्राउंडकडे चाललेलो आहे. पोरं वगैरे वर्गात बसलेले आणि टीमचे जेवढे मेंबर आहेत तेवढे ग्राउंडवरती सोडलेले. तर जाऊया ग्राउंडवरती आणि पुढली अपडेट ग्राउंडवर गेल्यानंतर.
मध्ये पुन्हा कुणी जायचं नाही. त्यांचा जो निर्णय देतील तो मान्य करावा लागेल. बरोबर हाल चालले राव. तर आता आपल्या मॅच होण्यासाठी अजून एक मॅचचा टाइम आहे आणि त्यासाठी पोरं इकडं प्रॅक्टिससाठी चाललेले आहेत. आपण पण चाललेलो आहे प्रॅक्टिसला. पोरांनी सकाळी लय प्रॅक्टिस केलेली आहे आणि आता पण प्रॅक्टिस करून राहिले. फक्त मॅचला जाऊन यांनी ना काहीतरी वेगळं केलं नाही पाहिजे. आणि या ठिकाणी संकेत भाऊंची अतिशय उत्कृष्ट अशी बॉलिंग बरं का बॉलिंग आहे अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आली फलंदाजीचं आम्ही टाकणार चौथ्याचा विषय रे बाळा. शेवट चौथीवर ना चौथीवर मला आपा आहे आपल्याकडे. तर आता आमचे मॅचेस वगैरे चालू झालेले आहे म्हणजे चालू होणारच आहे आणि तिकडे सगळं नियोजन वगैरे लागलेलं आहे. आम्ही आलो तिकडे फोटोशूटसाठी सगळे पोरं. तर मॅच जिंकायच्या आधीच फोटोशूट वगैरे झालेलं आहे आणि आता जाऊया ग्राउंडवरती बघू काय होते. या दरम्यान हलकी हाताने खेळून पाहिलेला चेंडू या दरम्यान एक सामंजस्य प्रकारचा खेळ दरम्यान धावफलकावर आतापर्यंत 4 धावा जोडले गेलेले आहेत. षटक क्रमांक 1 प्रगती पथावर चालू आहे. पुन्हा एकदा सुरेख टाकव्याचा चेंडू सुशांत करावं तेवढं कौतुक कमी. SYBB 8+1-2 दोनच धावा या ठिकाणी मैदानामध्ये घेतल्या जाणार आहेत. या दरम्यान पुन्हा एकदा मिसफील्ड चेंडू एसटी क्षेत्राच्या आता दोन दिसतलाय आणि 2 धावा भलेही चेंडू शिल्लक असू द्या परंतु या दरम्यान पुढील चेंडू सुशांत प्रथम काहीसा हलका खेळून काढलाय चेंडू बचाव क्षेत्ररक्षण आणि जानेवारी 2025 मध्ये या ठिकाणी दिसणार आहे. सुप्रीम शिक्षण क्षेत्रामध्ये आलेले आहे. त्याकडे एक आंतरराष्ट्रीय महेश SYBCH ची 1 धाव वाढली की साबळे सरांच्या चेहऱ्यावरचं तेज या ठिकाणी पाहण्यासारखं होतंय. पुन्हा एकदा मैदानामध्ये यायची तयारी करायची. या दरम्यान चेंडू हलवत आहे आणि चेंडू हलवून झेल घेतलाय. सुंदर झेल त्यासाठी टाईम बॉम्ब ठरणार आहे की सुंदर फटका धाव खर्च केलेला नाहीये. या दरम्यान सुरेख फटका फलंदाज धाव या दरम्यान सुंदर टाकतो चेंडू मानकरी याच्याकडून पाहायला मिळतोय. केला काय करतोय अनिकेत. या दरम्यान सुंदर खेळून काढलेला फटका काहीच बचाव क्षेत्ररक्षण नक्कीच एक चोट. बोरचंडे सर वर्सेस साबळे सर. या विकेट या साबळे सरांच्या खात्यामध्ये जोडले गेलेले आहे. या दरम्यान सीमा रेषा
या दरम्यान सुंदर टप्प्याचा चेंडू होता. नक्कीच SYBCS क्लास तर्फे 101 रुपयाचं पारितोषिक सुशांत यासाठी असणार आहे. संघाचे प्रशिक्षक चाललंय तर या दरम्यान जिंकण्यासाठी 34 धावांचं आव्हान या ठिकाणी. या दरम्यान कव्हरच्या दिशेने घेऊन काढलेला चेंडू चेंडूला फलक जाऊन पोहोचते. खेळाडूंना विनंती आहे खाली जे फर्स्ट स्टेपवर सामना जिंकण्याच्या आत कुणी मैदानामध्ये जाणार नाही. धाव फलक जाऊन पोहोचलंय. 24 धावा. या दरम्यान हलकी शिकत आणि सुरेख चेंडू जातोय. चेंडू जातोय की नाही. चेंडू नक्कीच सीमारेषेच्या आतमध्ये चालवले गेले. नक्कीच साबळे सरांचं अपील या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळतंय. परंतु सर चूक झाली आमचं या ठिकाणी यानंतर होणारा सामना SYBBID वर्सेस TYBCS दोन्ही संघांना विनंती राहील या ठिकाणी आपण मैदानामध्ये याची तयारी करायची. या दरम्यान चेंडू हरवत आहे आणि चेंडू हरवून झोल टिकलाय. सुंदर दोनच धावा या ठिकाणी मैदानामध्ये घेतल्या जाणार आहेत. या दरम्यान पुन्हा चेंडू एसटी क्षेत्राच्या हातातून दिसत नाही आणि दोन सर मात्र गार जिंकते. या ठिकाणी मोर्तडे सरांनी यानंतरचा होणारा सामना एका बाजूने नक्कीच या ठिकाणी पारितोषिकांचा भरघोस आभार होतोय. परंतु सर्व सरकारी सेवेच्या हातखिण्यामध्ये व्यस्त असताना त्यांना आपल्या टीमची काही काळजी नक्कीच चहा पिऊन झाल्यावर नक्कीच ते काहीतरी डिसिजन घेतील आणि बक्षिसांचा करतील अशी प्रत्येक या ठिकाणी स्वीट प्राध्यापक सत्ताव सर या ठिकाणी मैदानामध्ये काय प्रॉब्लेम आहे? नाही आपले चित्ते नाही मुलं येत नाहीत ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम. विद्यार्थ्यांनी रेग्युलर कॉलेजला या म्हणजे ज्युनियरला माहित होईल काय झालं सुशांत स्ट्राईकच्या दिशेने घेतोय.
TYBCLचा 12वा खेळाडू या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये हवाय. या ठिकाणी सुंदर फटका गोलच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषेवर. जे निर्धाव चेंडू जात आहेत ते निर्धाव प्रत्येक निर्धाव चेंडूने सावळे सरांना गार वाजताय. तर नक्कीच सत्ताम सर या ठिकाणी थोडेसे चिंते या दरम्यान सुंदर फटका चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडूवर, परंतु झेल तुटला गेलेला नाही. हे धाव करून तब्बल 11 धावा खर्च केलेला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा मैदानामध्ये राहील. चेंडू हवेत आहे, चेंडू क्षेत्ररक्षण अंतरपार आहे. 2 धावा करून या दरम्यान करताना सुशांत आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सुरेख टप्प्याचा चेंडू, फलंदाज चेंडू समजू शकलेला नाहीये. एकाचा डिफेन्स करून एका सामना सेमीफिनाले ग्रँड फिनाले. या दरम्यान चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूवर हाताने खेळ टिपला. उन्हाळे रोहित उन्हाळे काम फ्रॉम संभाजीनगर. नक्कीच या ठिकाणी मैदानामध्ये आपली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. त्यानंतर मारलेल्या पोराला काय दिसत राहुल आहे सुरेख आणि खराब गेलेला आहे. उर्वरित चेंडू मध्ये जर मोठे फटके आले तर नक्कीच या ठिकाणी मैदानामध्ये एक सन्मानजनक स्कोर या ठिकाणी धावफलकावर लागू शकतो. या दरम्यान पुन्हा हलकी ग्राउंड पोहोचलाय. गेला का हो जिंकलो आम्ही जिंकलो बघा.
दररोज बक्षीस हो मग काय मागेच येते. आपल्याजवळ जेवण DCS काला विनंती राहील आपले सलामीचे दोन फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये पाठवायचे. धावपळ उमटतंय धावपळ जाऊन पोहोचतोय एक ती विद्यार्थिनी नक्कीच या ठिकाणी चालू असलेल्या सामन्याचा आनंद घेतात. या दरम्यान सुरेख आणि सुरेख टप्प्याचा चेंडू नक्कीच या ठिकाणी या कुणाला काही चेंडू समजू शकलेला नाहीये. ठीक आहे, खरा चेंडू नंतर नक्कीच एक धाव पळून पूर्ण दुसरी धाव पळून पूर्ण तिसऱ्या धावेचा प्रयत्न रोखला गेलेला. सुखरूप खेळायचं असेल तर नक्कीच या ठिकाणी मैदानामध्ये धावणार तब्बल दरम्यान पुन्हा एकदा धाव खेळते. धाव फलक जाऊन पोहोचतोय 13 धावा. चेंडू वारंवार निर्धाव चेंडू प्राध्यापक काशी सर त्याचप्रमाणे इकडे पंच म्हणून कामगिरी पाहतायत. प्राध्यापक काशी सर या दरम्यान सुरेख टोलवलेला चेंडू थोडीशी क्षेत्ररक्षक दुसरी ही धाव खेळ या ठिकाणी बाकी आहे. या दरम्यान खरा चेंडू वाईट चेंडू पंचांचा इशारा होणार. साडे सरांच्यासाठी मात्र असेल नक्कीच दोन्ही फलंदाज परंतु क्रिकेट आहे साबळे सर. या दरम्यान पुन्हा एकदा केवळ दिशेने घेऊन काढलेला चेंडू एक धाव पळून पूर्ण दुसरी ही धाव पळून पूर्ण नक्कीच एक चौथी धाव साबळे सरांचा दुसरा हुकमी एक या ठिकाणी त्याच्या मैदानामध्ये बाहेर काढलेला. सुंदर देखना
हा सूरज झेल मान्य करावा लागेल. या दरम्यान सोडवलेला चेंडू हा होता आदित्य चेंडू. या दरम्यान झेल सुटलाय. एक धाव करून पूर्ण, दुसरी हे धाव करून पूर्ण. 7,000साठी की FYBCA क्लाससाठी SYBCS संघ धन्यवाद. पूर्ण केलं वरून SYBCS सुशांत जो ग्रँड फिनाले सामना विजयी झालेला आहे त्या सामन्यासाठी प्राध्यापक सावंत सर व प्राध्यापक गावडे सर यांच्याकडून 500 रुपयाचा रोख पुरस्कार आलेला आहे. प्राध्यापक काशीस सर आपलं बक्षीस. एक मिनिट प्राध्यापक काशीस सर आज आमच्यावाली मॅच एकदम भारीरित्या पार पडलेली आहे. सगळ्या मॅचेस वन साईड म्हणताच येईल असं वन साईडच जिंकलेलं आहे असं समजून आता आम्ही फायनल मारलेली आहे. मागल्या वर्षी पण फर्स्ट इयरला आम्ही फायनल मारलेली होती आणि ह्या वर्षी पण आमचे क्लास टीचर साबळे सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही फायनल जिंकलेलो आहे. आणि आता रूमवरती आलेलं आहे, बक्षीस वितरण वगैरे सगळं झालेलं आहे आणि इथं आमच्यावाली पोरांची प्रॅक्टिस वगैरे चाललेली आहे. माझा घे माझा आता तुझ्या कसं हे आमचे दोन्ही आतुर एका गाडीवर बसलेले आहे आणि ते आम्हाला भेटण्यासाठी आम्ही जिंकल्यामुळे ते इथं आमची गाठ घेण्यासाठी आले. धन्यवाद सर, धन्यवाद.